आपली राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आणि वरती छत्रपती शिवाजी महाराज. पण महाराज कितीतरी किल्ले स्वतः जाऊन लढले, असं नाही की त्यांनी फक्त मावळ्यांना पाठवले. काय इतिहासामध्ये आपल्याला पूर्ण बघायला नाही भेटत. आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये माहिती खूप अधुरी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते कळत नाही की महाराजांनी हे करून दाखवलं होतं की युद्धनौका, गुलाब युद्धनौका बनवून दाखवली होती. इथे येऊन बऱ्याचशा मुलांना, म्हणजे निदान रत्नागिरीतल्या मुलांना तरी बरीचशी माहिती मिळते. या एकाच फ्रेममध्ये आपल्याला सर्व दिसत आहेत. कान्होजी आंग्रे, छत्रपती शिवाजी महाराज, तिकडे 3D शो आहे फुल AC मध्ये. इकडे बघा असं डोम शो वगैरे शेपमध्ये पाहायला भेटणार. कान्होजी आंग्रेंनी जी पहिली बनवली होती ना बोट, ती ते वरती पाहायला मिळेल. हाय गाईज, मी आहे शशांक. मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय PR मुंबईकर YouTube चॅनलवर. तर गाईज, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही आलो होतो रत्नागिरीतील रत्नदुर्ग म्हणजेच भगवती किल्ल्याला भेट द्यायला, जिथे आम्ही भगवती देवीचं दर्शन घेतलं. या किल्ल्याचं संरक्षण करणारे बुरुज पाहिले, समुद्रालगतचा हा सुंदर किल्ला पाहिला. हे सर्व पाहून झाल्यावर याच्या बाजूलाच एक म्युझियम आहे ज्याचं नाव आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी, ज्याचा आत्ताच काही दिवसापूर्वी लोकार्पण सोहळा पार पडला आहे, जिथे आपल्याला स्वराज्याचे छत्रपती, त्यांचे योद्धे व त्यांच्या किल्ल्यांबद्दलचा थोडाफार इतिहास जाणून घ्यायला भेटणार आहे. तर चला जाऊया खाली आणि फिरूया रत्नागिरीतली ही प्लेसेस. लेट्स गो. हे बघा, असे बाहेरून आपल्याला बुरुज पाहायला भेटतो. रत्नदुर्ग शिवसृष्टी हा एक इकडे बुरुज आहे, एक तिकडे बुरुज आहे आणि मध्ये नगारखाना, दरवाजा, महादरवाजा बोलू शकतो आपण, तो आहे. इथून असा प्रवेशद्वार, 30 रुपये एंट्री फी. हे बघा इथे लिहिलं आहे सर्व. चला तर आज जाऊन पाहूया आपण ही रत्नदुर्गची शिवसृष्टी. आणि इथून आपल्याला आतमध्ये एंट्री आहे. 30 रुपीज पर पर्सन घेतात. 12 वर्षाच्या वरील म्हणजे सर्वांसाठी 30 रुपीज आणि त्याच्याखाली सर्वांना म्हणजे 15 रुपये हाफ तिकीट असं आहे. आणि इकडे असं पूर्ण वरती म्युझियम पाहायला भेटतं. रात्रीचं हे पाहण्यासारखं आहे. संध्याकाळच्या टायमाला रत्नदुर्ग किल्ला पाहायला आलो ना, तर ह्या टायमाला इथे येऊन तुम्ही रात्रीचं हे पाहू शकता लाईटिंगमध्ये. आणि एकदम अंधार करू नका, नाहीतर मग बंद व्हायची वेळ होईल. असे बघा इकडे ना कुलाबा किल्ला बनवला आहे. आता इथे पाणी वगैरे सोडतील, पण सध्या किल्ला असा म्हणजे जशी कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती आहे ना, तशी इथे बनवली. आता ह्या जागेवर देखील म्युझियमचं अजून काम चालू आहे. हा दुसरा टप्पा सुरू व्हायचा इकडनं. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी बाकीच्या गोष्टी बनवल्या. इकडे सुवर्णदुर्ग, मुरुड जंजिरा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, किल्ले रायगड, कुलाबा किल्ला तो आता आपण पाहिलाच, विजयदुर्ग, पूर्णदुर्ग, असे बरेचसे किल्ले आपल्याला इथे पाहायला भेटणार आहेत. रत्नदुर्ग शिवसृष्टी लोकार्पण सोहळा. हे बघा इथे असे पूर्ण बोर्ड सर्व किल्ले आपल्याला पाहायला भेटते. आता हे बघा, हे असं वाटतं क्लिअरली की कोणतरी इथे बसलं करून, पण ते मातीचे बनवलेले पुतळे आहेत असं. चला, हे सर्व जेव्हा चालू होईल ना तेव्हा व्यवस्थित बघायला भेटेल. पण आता निदान तरी पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी खूप सारं चांगलं बनवलं आहे आणि अजून व्यवस्थित सुरू नाही झालं आहे, तरी पण एवढं सुंदर दिसतं. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आता इथले सर्व किल्ले पाहू. तर हा किल्ला कोणता आहे तो पाहूया आपण. विजयदुर्ग. विजयदुर्गला अजून गेलो नाही मी, लवकरच जाईन तिकडे. विजयदुर्गचा किल्ला, सुंदर किल्ला. हा पूर्णगड. परवा जो आपण पूर्णगड पाहिला ना, तो अशा प्रकारे दिसतोय पूर्णगड. तर असा आहे पूर्णगड आणि विजयदुर्ग पाहायला भेटला आपल्याला. गुगल मॅपवरून त्याचं पूर्ण हे काढून त्याला असं व्यवस्थित बनवले. लहान मुलं वगैरे जे येतात त्यांना कळत नाही ना, तर त्यांना हे दाखवण्यासाठी ते करतात. आता हा बघा महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग. इथे त्यांनी बरेचसे किल्ले दाखवलेत आपल्याला. हा आहे पद्मदुर्ग. हे इकडे ना पाण्याचं अशी व्यवस्था करून ठेवणार, जेणेकरून असं दिसताना असं वाटेल की किल्ला हा खरंच पाण्यात त्यांनी बांधला आहे. म्हणजे खूप सुंदररित्या दाखवल्या आहेत. छोट्या छोट्या सर्व गोष्टी ज्या पण तिकडे आहेत ना किल्ल्यावर, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटते. चला पुढे जाऊन पाहूया. बघा इकडे ना लाईटिंग्स वगैरे आहेत, त्या संध्याकाळच्या वगैरे अजून सुंदररित्या दिसतील आपल्याला पाहायला. हा आहे खांदेरी किल्ला. खंदेरी.
माहिती पण आहे छोटीशी, खंदेरी उंदेरी अशी. त्या अलिबागच्या किल्ल्यांजवळ जे बेटं आहेत ना तिथे खंदेरी किल्ला आहे. श्रीमान रायगड पण आहे वरती, तोही पाहूया आपण. हा कोणता किल्ला आहे सांग? श्रीमान रायगड, दुर्गेश्वर रायगड किल्ला. एवढा भव्य आहे रायगड किल्ला. हे बघा, हा आहे रायगड किल्ला. हे बाले किल्ला रायगडचा. तिकडे ती बाजारपेठ, इकडे सर्व राण्यांचे जे रूम्स वगैरे म्हणजे हे सर्व आहेत या बाजूला. तिकडे ती 2 बुरुजं आहेत. त्या बाजूला हत्ती तळाव असेल. इकडे आपला तो दरवाजा मेन, जिथून महाराजांजवळ आपण जातो आणि तिथे महाराजांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. स्वराज्याच्या सिंहासनावर राज्याभिषेक जिथे झाला होता ना, टकमक टोक, या तो टकमक टोक तिकडे. हां, महादेवाचं मंदिर तिथेच. वाघ्या कुत्र्याचं पण आहे आणि शिवाजी महाराजांची बोलतात असं समाधी आहे तिथे. तर ज्यांनी पण रायगड किल्ला पाहिला त्यांना सर्वांना माहितीच असेल की कुठे कुठे काय आहे करून. असं सर्व आहे इथे. चला पुढे जाऊया. इकडे खाली एक किल्ला अजून आहे, तो पाहूया. हा आहे सुवर्णदुर्ग. मुरुड जंजिरा किल्ला. हा किल्ला पण आपण ब्लॉगमध्ये कवर केलेला आहे. संपूर्ण कसं जायचं, काय करायचं, सर्व गोष्टी आपण इथे पाहिल्या होत्या. ते तळाव वगैरे, तिकडे ती इमारत होती. इकडनं असं मस्त खाली बोटी वगैरे दिसतात. पाणी वगैरे लागतं ना, त्याच्यामुळे इथे बोटी लागतात. तिथून जायला एंट्री आहे. सर्व गोष्टी पाहायला मिळतात. मुरुड जंजिरा किल्ल्याचा प्रवेशद्वार न दिसतच नाही जोपर्यंत किल्ल्याच्या जवळ पोहोचत नाही आपण. ती खासियत आहे या किल्ल्याची. आणि हाच एक किल्ला असा राहिला आहे जो महाराजांना काबीज करता नाही आला, म्हणजे स्वराज्यात आणता नाही आला. हे बघा, इकडे पण एक किल्ला आहे. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. इकडे पण जायचं आहे मला, तेव्हा तिकडे लिहिलं आहे सिंधुदुर्ग किल्ला करून. आणि हा सुंदर असा सिंधुदुर्ग किल्ला. मी अजून या किल्ल्यावर गेलो नाही, त्यामुळे मला या किल्ल्याबद्दल एवढं माहिती नाही. जेव्हा जाईन तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेन आणि माहिती पण सांगेन. मला एवढं तर माहिती आहे की हा पाण्यात किल्ला आहे. हे बघा, असं समुद्र आहे. इकडनं असं जायला मार्ग आहे, गोमुखी द्वार, जे प्रत्येक किल्ल्यावर असतं महाराजांच्या. सुंदर अशी तटबंदी वगैरे, आतमध्ये घरं वगैरे, वास्तू वगैरे आहेत. आणि ते वरती आपल्याला बाजीप्रभू देशपांड्यांचं स्मारक बघायला मिळतं, सुंदर असं. ॲक्च्युली ते वर जाता नाहीत, खालूनच आपण पाहू शकतो. हे बघा, इकडनं हा रत्नदुर्ग किल्ला व्यवस्थित दिसतो. बाहेरच्या तटबंदी वगैरे ती असं आपण बाईकने वरती गेलो तिकडनं आणि वरतून असं पूर्ण फिरलो. इकडे ना जनरेटर वगैरे पण आहेत, इन्व्हर्टर पॉवर जनरेशनसाठी, म्हणजे लाईटीचं पण टेन्शन नाही. आता आपण इकडून वर जाऊया. इथे जिने उंच ठेवलेत शिड्या, त्याचं कारण पण तसंच आहे. किल्ल्यांवर शिड्या या उंचच असतात, त्या हिशोबानेच त्या बनवल्या. आणि इकडे आपले तानाजी मालुसरे, सिंहगडाचा जिगरबाज. थोडंसं पुढून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. ते जाण्यासारखं आहे म्हणून जाते. तानाजी मालुसरे, ज्यांच्यामुळेच सिंहगड आला, पण स्वराज्याचा सिंह गेला. चला, आणि इकडे आपले स्वराज्याचे संस्थापक, स्वराज्याचे सर्व काही, ज्यांच्यामुळे आज स्वराज्य उभं आहे, आपण उभे आहोत, छत्रपती शिवाजी महाराज. जय जय शिवाजी. इथे येताना ना चप्पल बूट काढा. तसं कुठेही जाल तिथे चप्पल बूट काढा, कारण स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तसं याच मावळ्यांमुळे आपल्याला हे स्वराज्य भेटले. हे बघा, आपली राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली, आणि वरती छत्रपती शिवाजी महाराज. सुंदर. कमीत कमी
त्यांचं पुतळा बोलण्यापेक्षा स्मारक बोललं तर बेटर आहे. काय कधी तोंडातून निघतं माझ्या. पुतळा बोललो त्याबद्दल मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि इथून तुम्ही आलात तर तुम्हाला हे सर्व तर पाहायला मिळतंच. समोरचा जो हा समुद्र आहे तो देखील पाहायला मिळतो. बघा ना किती सुंदर वाटतं आहे. आणि ज्या पोझिशनमध्ये कान्होजी आंग्रेंचं स्मारक उभं आहे ना, ते बघा ना किल्ल्याकडे पण दाखवतं आहे आणि तिकडे समुद्राकडे पण दाखवतं आहे. आणि त्यानेच समुद्रामध्ये हे किल्ले उभारणी, या किल्ल्यांवर रक्षण करणं, समुद्रामध्ये काय काय चालतं तिकडे नौदलाचं रक्षण करणं आणि नौदलाचे प्रमुख जे आहेत ते कान्होजी आंग्रे होते. त्यांना त्याच दिशेने बोट दाखवताना उभं केलं, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे विचार करूनच त्यांनी ते बांधले, ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप सुंदर. करिश्माचं म्हणणं आहे की महाराजांच्या वर छत्री बांधायला पाहिजे होती. तिच्या हिशोबाने बरोबर आहे ते, पण ॲक्च्युली आपल्या महाराजांच्याबद्दल असं का नाही दाखवलं आहे माहिती आहे. म्हणजे बनवताना सुद्धा त्यांनी पण असा विचार करून बनवलं असतं. पण मला असं वाटतं की त्यांनी मुद्दामून नाही बनवलं. त्याचं कारण असं आहे की महाराजांनी जे कष्ट घेऊन हे उभं केलं ना, त्यांना जर आपण असं सावलीत दाखवलं असतं तर पुढच्या पिढीला असं वाटलं असतं की महाराज फक्त बोलतात ना, त्यांनी फक्त मावळ्यांना पुढे केलं, स्वतः नाही केली. तर ही गोष्ट पण अशी दर्शवता येते. तर लोकांच्या मनात असे निर्माण होतात, म्हणून ते छत वगैरे दाखवलं नाही. आणि महाराजांनी स्वतः उतरून किल्ले लढलेत, जिंकलेत. काय इतिहासामध्ये आपल्याला पूर्ण बघायला नाही भेटत. आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये माहिती खूप अधुरी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते कळत नाही. म्हणून ते पण महाराज कितीतरी किल्ले स्वतः जाऊन लढले. असं नाही की त्यांनी फक्त मावळ्यांना पाठवले. जिथे आता कसं आहे स्वराज्याचं उभं करायचं आहे तर त्यासाठी मावळे स्वतःहून पुढे झाले. ही पुस्तकं वाचली, त्यांना माहितीच आहे की तानाजी मालुसरे स्वतःहून पुढे गेले होते. बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना पुढे पाठवलं होतं का? तर कारण प्रतापगडावर त्यांना तर त्या गडावर चालले होते, त्या खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी स्वतःहून महाराजांना पुढे जायला सांगितलं का? तर कारण तिकडे गेल्यावर महाराज सुरक्षित राहतील, महाराज त्या सिद्धीच्या कैद्यातून मुक्त होतील. म्हणजे काय, त्याने जो वेढा घातला होता पन्हाळ्याला त्याच्यातून ते निसटू शकतील, म्हणून ती गोष्ट केली होती. हे सर्व स्वतःहून पुढे आले होते. ॲक्च्युली या मुघलांपासून स्वराज्याला मुक्त करण्यासाठी ते पुढे आले होते. पण तसंच महाराजांनी देखील त्यांचं मानही राखला आणि त्यांच्यावर हळूहळू जेव्हा ते या जगात नाही राहिले तर त्यांना ती खंत पण राहिली की त्यांचे हे शूरवीर मावळे त्यांना सोडून गेले. तसं महाराजांनी पण तेवढंच झाटलं आहे, असं नाही की केलं आहे. इतर बाकीच्या राजांप्रमाणे, म्हणजे मी महाराष्ट्राचे नाही म्हणत, महाराष्ट्राच्या बाहेरचे राजे आहेत ना त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्याचंच रूपांतर हे दाखवण्यासाठी त्यांना छत नाही दाखवले. म्हणजे ते करेक्ट आहे, पण त्यांना असं दाखवलं नाही आहे. हे त्याचा उद्देशच तो आहे स्मारक बनवण्याचा, की त्यांना असं दाखवलं नाही. हां, असं बोलू शकतो आपण की महाराजांची सिंहासनावर अशी मूर्ती किंवा स्मारक बनवलं असं तर चाललं असं, पण ते प्रत्येक वेळी ते चांगलं नाही दिसतं. हे वेगळं दाखवतं की ते महाराजांनी कसं लढलं हे दाखवतं. बघा ना, तुम्ही पाहू शकता महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे, पाठी ढाल आहे. ही अशी गोष्ट आहे म्हणजे ते लढवई दाखवायचे. आता लढताना तर कोणी छत्री नाही धरू शकत, कळलं? असं आहे ते. हे बघा कान्होजी आंग्रे, ज्यांच्यामुळेच आपल्या महाराजांनी हिंदी महासागराचा मध्ये सिंह म्हणून त्यांना पदवी दिली होती. पण महाराजांना आपल्या हिंदवी महासागरमध्ये म्हणजे या अरबी समुद्रामध्ये आपल्या स्वराज्याजवळ जेवढे पण किल्ले निर्माण करायचे होते किंवा तिकडे लक्ष द्यायचं होतं ना, ते कान्होजी आंग्रेंच्या स्वरूपात त्यांना मदत मिळाली होती. आणि यांच्याच मुळे महाराजांना नेव्हीचं जे आरमार किंवा आपण बोलतो सागरी आरमार वगैरे आहे ना, ते सुरू करण्यात मदत भेटली होती आणि ते संरक्षित करण्यात पण मदत भेटली होती. या एकाच फ्रेममध्ये आपल्याला सर्व दिसत आहेत. कान्होजी आंग्रे, छत्रपती शिवाजी महाराज, तिकडे नरवीर तानाजी आणि बाजीप्रभू देशपांडे सर्व एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत आपल्याला. दिसले? खूप सुंदर, खूप सुंदर. इथे येऊन बऱ्याचशा मुलांना म्हणजे निदान रत्नागिरीतल्या मुलांना तरी बरीचशी माहिती मिळेल असं मला वाटतं आणि मिळेल देखील. आणि यापुढे जे रत्नागिरीत फिरायला येतील ना, त्यांना सर्वांना पण त्या किल्ल्यांची थोडी तरी माहिती, निदान किल्ले कोणते आहेत हे पाहायला तरी मिळतील. मग असे किल्ले या मॅपमधून पाहिले की आपण तिकडे जाऊन व्यवस्थित ते पाहू शकतो. असं चला आपण आता इकडे जाऊया. इकडे मला वाटतं मंदिर असावं महादेवाचं. महादेवाचं मंदिर दिसतं. नाही रे, हे मंदिराचं बोलतो. हे महादेवाचं मंदिर आहे. ते बघा थोडंफार दिसतं आहे त्याच्यामध्ये, पुढून दिसेल तसं मला, पण हे महादेवाचं मंदिर आहे. हे बघा वरती आंग्रे
आंग्रे बोट, आंग्रे जहाज. कान्होजी आंग्रेंनी जी पहिली बनवली होती ना बोट, ती इथे वरती पाहायला मिळेल. इथे पण कोणतं तरी मंदिर असावं, अजून त्याचं काम चालू आहे. ते दरवाजा आहे, कडी वगैरे आहे ना म्हणून. आणि इकडे ही जुन्या काळातली गुराब युद्ध नौका. छत्रपती शिवाजी महाराजांची आर्मर रणनीती त्यांच्या सैनिकी धोरणाचा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी युरोपियन आणि सागरी प्रदेशातील बऱ्याचशा लोकांना दाखवून दिलं होतं की भारतात म्हणजे स्वराज्यामध्ये त्यांच्याकडे ही बोट उपलब्ध, म्हणजे जहाजं बनवण्याची कलाकृती आहे. कारण पूर्वी युरोपियन वगैरे बोटी जास्त होत्या, त्यांचंच वर्चस्व होतं ना, त्यांचंच वर्चस्व होतं. तेच इकडे आपल्याला बघायला भेटतं की महाराजांनी हे करून दाखवलं होतं. ही युद्धनौका, गुराब युद्धनौका बनवून दाखवली होती. युद्धनौकामध्ये, युद्धपोतामध्ये तोफा असतात. तोफांचा मारा करायचा असतो शत्रू सेनेवर, ते यातून साध्य होतं अशा युद्धनौकेतून. सुंदर, खूप सुंदर. आता आपण इकडून खाली जाऊ आणि हे पाहू. हे बघा, जुन्या पद्धतीची घरं. तुळशी वृंदावनमध्ये तुळशीला पाणी वगैरे घालताना दाखवले. जात्यावर दळण वगैरे केले जाते, लहान मुलगी खेळते असं दाखवले. बाजारपेठेतली वस्तू, तिथे बाजारात सामान विक्रेते यायचे, ते सामान विकायचे वगैरे. मिरच्या वगैरे, धान्य, कडधान्य. समुद्राजवळ असल्यामुळे मच्छीचा म्हणजे मासेमारीचा व्यवसाय होता, तर त्याचं पण दाखवलं इकडे. ते देखील विकायला इकडे बसायचे. ते बघा, बैलगाडी वगैरे आहे. शेतीसाठी बैलांची लागते जोडी. दूध वगैरे पाहिजे तर गाय असते. सर्व झडपणे वगैरे, किंवा लाकूड तोडणं, किंवा झडपणं, किंवा इथे गुंफण फिरवणं, हे सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायला भेटतात. म्हणूनच बघा ना, इथे जेवढी लहान मुलं जास्त येतील ना तेवढं बेटर आहे, त्यांना हे सर्व पाहायला भेटलं. आजकाल गावाला आता सर्व या गोष्टी राहिल्या नाहीत. गावाला पण प्रत्येक जणांनी डेव्हलप केलेली आहेत आपली घरं. चला, झालं आपलं सर्व पाहून. 30 रुपये जी फी आहे ना, खरंच वर्थ इट आहे. म्हणजे 30 रुपये देत आहे तर तुम्ही खूप सारं पाहता पण आहे असं आहे. मला तर वाटतं 30 रुपये कमीच आहेत, पण ठीक आहे. जे काही चार्जेस असेल ते त्यांचे, त्याबद्दल मी बोलू नाही शकत. ते आपलं काम नाही आहे. आपलं काम नाही दाखवणं. आता आमचं शिवसृष्टी फिरून झाली. आता आम्ही चाललो आहे तारांगण ते बघायला. तर बघू तिकडे आता जे काय पाहायला मिळतं ते बघू आम्ही. कारण नंतर तर आपली काही ट्रेनच आहे परत घरी जायची. आणि मेन म्हणजे इथे जे लाईट हाऊस आहे तिकडे जाऊन बघून काहीच फायदा नाही, कारण ते 4 नंतर सुरू होतं आणि 5:30ला बंद पण होतं. असं काही त्याचं गणित आहे. तर त्याच्यामुळे ते सोडणार नाही. रहिवाशांनी आम्हाला ते सांगितलं. आता आम्ही चाललो तारांगण साईडला. आता आम्ही आलो आहे रत्नागिरीच्या तारांगणमध्ये. तिथे 3D शो आहे. त्याचे 150 रुपये पर पर्सन चार्जेस आहे. तिथे ना बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण हां, तिथे तारांगणमध्ये जो शो आहे तो सुरू व्हायला कमीत कमी 10 जण पाहिजे. आता नशिबाने आम्हाला तिकीट भेटली. आम्ही दोघंच आहेत आणि एक ग्रुप येतो आहे, त्याच्यात 12-13 जण आहेत काहीतरी. तर नशिबाने तो आम्हाला शो बघायला भेटतो, नाही तर आम्हाला खाली जावं लागलं. इकडे बघू शकतो, इकडे आपण आदिमानव वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. इथून जसं आपण आतमध्ये येतो तसं. इकडे लाईफ ऑन अर्थ, म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर कसं जीवन होतं ते दाखवलं आहे. म्हणजे कशी सुरुवात झाली ते सर्व गोष्टी आपल्याला इकडे पाहायला भेटतात. कशी सूर्याची उत्पत्ती झाली होती ते सर्व आहे इथे. म्हणजे 200 मिलियन इयर्स अगो हे प्राणी वगैरे होते. ते तर खूपच दूरच आहे. फिश तर 418 मिलियन इयर्सच्या आधी होते, 443 मिलियन इयर्स आधीपासून. तर आतमध्ये शो वगैरे तो 3Dमध्ये तो पाहायला भेटेल. मी तर नक्की पाहणार आहे. आणि तसं पण आम्हाला प्लॅनेटोरियम वगैरे बघायला आवडतं. आम्ही वरळीच्या प्लॅनेटोरियममध्ये वगैरे जाऊन तिकडचे ते शो वगैरे पाहिले होते. सायन्स सेंटर वगैरे जाऊन पाहिलं होतं. नेहरू सायन्स सेंटर दादर ते सर्व पाहिलं होतं.
दादरवळीमध्ये. आता आम्ही इकडे तारांगणमध्ये आलो आहे. सायंतारा तारांगण नाव याचं. सुंदर आहे आतमध्ये. आता तो ग्रुप याची वाट बघतोय. तो ग्रुप एकसाथ आला की त्यांचे तिकीट निघाले की आम्ही पण आज जाऊन ते पाहणार. अशा बऱ्याचशा गोष्टी तिकडे आतमध्ये पण आहेत. आपण सर्व पाहू शकतो. हवामान बदल कसं होतो, टेम्परेचर वगैरे या सर्व गोष्टी नाही इकडे तुम्हाला वॉल्सवर पाहायला भेटते. क्लायमेट ॲक्शन वगैरे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, क्लायमेट चेंज झाल्यावर काय काय होतं ते सर्व आपल्याला इकडे पाहायला भेटणार. म्हणजे इन्फॉर्मेशन भेटेल. आतमध्ये त्या शोमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला भेटेल. आता काय असेल ते सांगू नाही शकत, पण छान छान छान. आणि त्या आंब्यांची अशी मस्त झाडं आहेत. ते आंबे असे लटकतात खालती. हे बघा सगळे असे आंबे वगैरे लटकतात इथे. आणि हे बघा तर ॲस्ट्रॉनॉटचे सूट्स आहेत ना ते, त्याच्यात तुम्ही आपण फोटो वगैरे काढू शकतो. जसं की मी आता तुम्हाला दाखवणार आहे. इथे मिनी ॲस्ट्रॉनॉटमध्ये छोट्या मुलांसाठी, तिथे मोठ्या माणसांसाठी. एक करी इथे उभी राहा ना. ते लहान मुलांसाठी आहे. ॲस्ट्रॉनॉट करी. असं इकडे आतमध्ये जायला आहे आता. तर हे सर्व असं आतमध्ये ह्या साईडला तो शो सुरू होतो. डोम वगैरे आहे इकडे. लेक्चर हॉल आहे. लेक्चर्स वगैरे होतात. आणि हे सगळे इस्रोचे मिशन्स आहेत ना त्यांच्याबद्दल सांगितलं. 3D शो आहे फुल AC मध्ये. आता आपण जाऊया आतमध्ये. तिकडे बघा असं डोम शो वगैरे शेपमध्ये पाहायला भेटणार. आता तुम्हाला हे तर मी दाखवणार नाही, हे तुम्ही स्वतः येऊन इकडे अनुभव घ्या. चला फुल AC येते आणि मस्त शो बघायला भेटतं. तर गाईज इकडे प्लॅनेटोरियम, सायंतारा तारांगण रत्नागिरीचं. आणि इकडे बघा करिश्माला कैऱ्या दिसतात, आंबे दिसतात किती होते. तर इकडे या सायंतारा तारांगणामध्ये ना खूप सुंदर असं स्पेस जो वॉर होता ना USA आणि सोव्हिएत युनियन, त्या वॉरमध्ये ती जशी स्टार्टिंग होती ना त्यांची, ती पुढे त्यांनी कसं कॅप्चर केलं USने, ते सर्व गोष्टी ना त्या याच्यामध्ये दाखवल्या. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपले असं त्यांनी रॉकेट्स होते ना ते सर्व कसे वरती उतरवले, हे सर्व गोष्टींना आपल्याला त्याच्यात पाहायला भेटतात. इथे नक्की व्हिजिट करा. तशी 150 रुपये पर पर्सन तिकीट आहे. 3D शो आहे. खूप मस्त आहे. 40-45 मिनटाचं आहे. एन्जॉय करण्यासारखं आहे आणि पाहण्यासारखं आहे. खास करून जे लहान मुलं आहेत ना त्यांना पाहण्यासारखं आहे. आता 1-2 वर्षापूर्वीच ओपन झालं आहे. खूप छान आहे. नक्की येऊन व्हिजिट करा रत्नागिरीमध्ये. आणि हां, शो मात्र मराठीमध्ये असतो, कारण रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रात आहे तर शो मराठीत असतो. चला आता आमचं रत्नागिरी ऑलमोस्ट फिरून झालं आहे. चला जाऊया रिटर्न आता घरी. जनशताब्दी आमची ट्रेन. चाललो आम्ही मुंबईला वापस. D3 हा D4 आणि D5 पाटी. चल पाटी. फायनली पकडली आहे घरी आणि जाऊ घरी रिटर्न. रत्नागिरी मस्त फिरून झाला आमचा. विंडो सीट आहे आमची. हां 49 आणि 50. करिश्माची 49 पण मी बसलो बाहेर सीट करण्यासाठी ठेवली. वाटतं सर्वात मोठा मुद्दा. सकाळी काल पण आम्ही
दिवा जंक्शन. उतर उतर तू उतर काढा. मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस 11 वाजून 47 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 हॅलो बाबा रिटर्न आलो रिटर्न. आम्ही आता अवतार झालाय आमचा, चाललो घरी. हे बघा गाईज, जस्ट आत्ता आम्ही आलो, बॅगा ठेवल्या तिकडे. आत्ताच आम्ही आलो आणि वाजलेत रात्रीचे 1:30 वाजलं आहे. 1:30 वाजता आम्ही आलो. ॲक्च्युली जनशताब्दी खूप लेट झाली, 1-1.25 तास लेट झाली. त्याच्यामुळे आम्हाला सगळा प्रॉब्लेम झाला घरी यायला. रत्नागिरीमध्ये आजच्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या दिवसात बघायला गेलं, कालच्या दिवसामध्ये आम्ही रत्नागिरीमध्ये जे काही फिरलो, जे काही तुम्हाला रत्नदुर्ग किल्ला वगैरे दाखवला, त्यासोबत तुम्ही ते शिवसृष्टी पाहिली, परत तारांगण म्हणजे जे सायंतारा जे तारांगण होतं ते प्लॅनेटोरियम ते पाहिलं. हे सर्व पाहून तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनल TR मुंबईकरला सबस्क्राईब करा. आता जाऊ पुढच्या डेस्टिनेशनला, तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील पुढचं काही डेस्टिनेशन. तेव्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.